वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणामध्ये तपासाला आता गती आलेली असून या प्रकरणामध्ये वैष्णवीने ज्या साडीनं पंख्याला गळफास घेतला होता तो पंखा आणि साडी आज फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात येणार आहे। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणामध्ये आता एकंदरीतच तपासाला वेग येतोय। या प्रकरणामध्ये वैष्णवीने आत्महत्या करण्यासाठी ज्या साडीचा वापर केला आणि पंख्याला गळफास घेतला तो पंखा आणि साडी आज फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले जाईल। त्यामुळे पंख्याची सुद्धा फॉरेन्सिक तपासणी होणार आहे। सूरज कसबे आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सूरज, ऋतुजा वैष्णव हगवणे हुंडाबळी प्रकरणामध्ये आता जी माहिती समोर आली त्यानुसार वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये पोलिसांना जी शंका होती त्या शंकेनुसार आता वैष्णवीने ज्यावेळेस आत्महत्या केली त्यावेळेस तिने जी साडी वापरली होती आणि ज्या पंख्याला तिने गळफास घेतला होता त्या पंख्याचं वजन आणि त्या साडीचं वजन पाहता वैष्णवीचे जे वजन येते ते पेलू शकणार नाही अशी शक्यता वर्तून येते। त्यानुसारच आता बावधन पोलिसांनी ही साडी आणि तो पंखा ताब्यात घेतला आणि तो फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवले जाणार। कारण वैष्णवीच्या मृत्यूनंतर ज्यावेळेस पंचनामा केला होता त्यावेळेस तिचं वजन 71 किलो दाखवण्यात आलं होतं। आता हे 71 किलो वजन हा पंखा आणि ती जी साडी ती खरंच पेलू शकते का यावरती प्रश्न निर्माण झाला होता। त्यामुळे आता फॉरेन्सिक लॅबमध्ये ज्यावेळेस त्याची तपासणी होईल त्यावेळेस त्यातून पुढे काय निकष निघतो हे पाहणं देखील महत्वाचं असणार। दरम्यान दुसरीकडे या प्रकरणामध्ये जो आरोपी आहे निलेश चव्हाण त्याचा देखील लॅपटॉप आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केला आणि या लॅपटॉप आणि मोबाईल मध्ये सुद्धा अनेक व्हिडिओ असतील किंवा अनेक महत्वाचे पुरावे असण्याची शक्यता आहे। त्यामुळे तो लॅपटॉप आणि मोबाईल सुद्धा पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवला। त्यामुळे या वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणामध्ये अधिक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।